हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आज आपण बघणार आहोत गर्भशारीर आणि एम्ब्रियोलॉजी. हे पेपर वनचा रचनाशारीरच्या पेपर वनचा टॉपिक आहे. तर हे दोन्ही टॉपिक मिळून आपल्याला 20 मार्काचा वेटेज आहे. यामध्ये आपल्याला एक SAQ विचारला जातो, एक LAQ विचारला जातो. आता LAQ मोस्टली आपल्याला मासानुमासिक गर्भवृद्धीवर विचारला जातो, पण आपण सर्व टॉपिक कव्हर करू. याचा म्हणजे पेपर आपल्याला कुठून जरी आला तरी आपल्याला असं नसलं पाहिजे की आपल्याला माहीत नाही, आपण फक्त कामापुरतंच करून गेलं. जास्त फोकस करायचा मासानुमासिक गर्भवृद्धीवर आणि याच्यात मी जे टॉपिक सांगेल SAQसाठी ते टॉपिक इम्पॉर्टंट येतं, पण करायचं सर्वच. तर गर्भशारीर आणि एम्ब्रियोलॉजी इझी टॉपिक आहे, जास्त काही हार्ड नाही. व्यवस्थित केलं तर व्यवस्थित आपल्याला 20 मार्क आपल्याला इझिली भेटून जाऊ शकतात. ठीक आहे, तर आपण टाईम वेस्ट नाही करत, आपण डायरेक्ट चालू करू टॉपिक. ठीक आहे, आता गर्भशारीरमध्ये पहिला टॉपिक येते गर्भव्याख्या. आपल्याला 2 दिलेले येतात, 3 दिलेले येतात, पण आपल्याला मेजरली आपण सुश्रुतनुसार आणि चरकनुसार आणि ॲनाटॉमीमध्ये होता वस्तूवर सर्व आपण ज्या पण हे लिहिणार आहोत, ॲनाटॉमीमध्ये आपण ज्या पण डेफिनेशन लिहिणार आहोत त्या आपण सुश्रुतनुसार लिहिणार आहोत. कोणानुसार लिहिणार आहोत? सुश्रुतनुसार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. तर शुक्रशोणितम गर्भाशयस्थम आत्मप्रकृती विकार समुच्चरतम गर्भ इत्युच्यते. तर काय, मातेच्या गर्भाशयात शुक्र व शोणित याचा संयोग होऊन त्यामध्ये आत्मा, प्रकृती व विकार यांच्या संयोगाने जो घनीभूत आकार निर्माण होतो त्यास गर्भ असे म्हणतात. ही काय गर्भाची व्याख्या आहे. नंतर चरकांच्या चारानुसार काय व्याख्या आहे? शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षिगते गर्भसंज्ञा. म्हणजे काय, शुक्र म्हणजे पुरुष बीज व शोणित स्त्री बीज यांचा जीवासह कुक्षीमध्ये म्हणजे काय, गर्भाशयात संयोग होतो त्यावेळी जे निर्माण होते त्यास आपण गर्भ असे म्हणतो. ही त्याची व्याख्या आहे. नंतर अजून हे चरकाने अजून एक व्याख्या केलेली आहे की गर्भ म्हणजे काय, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी व त्यांचे विकार म्हणजेच पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली वातादी 3 दोष, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तसेच मन असून त्यात ते चेतनेचे अधिष्ठान असते. तर आपल्याला हा श्लोक नाही पाठ करायचा, हे 2 श्लोक आपल्याला पाठ करायचे गर्भव्याख्यामध्ये. आपल्याला हे याच्यात पण कामी पडतील, आपल्याला क्रियामध्ये पण कामी पडतील. ठीक आहे, तर हे 2 आपण पाठ करायचं आणि हे फक्त एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला लिहिताना कामी येईल. ठीक आहे, नंतर येते नेक्स्ट टॉपिक येते शुक्र आणि आर्तो. तर आपल्याला शुक्रबद्दल माहिती, शुद्ध शुक्राचे लक्षण, हे सर्व हे SAQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. तर शुक्रचे पर्याय नाव काय? याला म्हणतात तेज, रेत, बीज किंवा वीर्य म्हणतात. शुक्र म्हणजेच पुरुष बीज, या शरीरातील सप्तम धातू म्हणतात. सप्तम धातू म्हणजे शेवटचा धातू, याला उच्च धातू मानले. ते सर्व धातूंच्या सार स्वरूपात उत्पन्न होतो. नंतर सर्व धातूंची परिणिती होऊन ते तयार होते. म्हणजे कोण तयार होते? शुक्र धातू तयार होते. ठीक आहे, तर हे आपण बघायचं. नंतर याचं स्वरूप काय? स्वरूप तर इथं शुक्रम सौम्यम, यात म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ही महाभूते असतात व ते षड्रसयुक्त असतात. या गुणांच्या दृष्टीने त्यास सौम्य मानले आहे. गुणाच्या दृष्टीने काय मानलेले? सौम्य मानलेले आहे. हे MCQसाठी आपल्याला विचारू शकतात. गुणांच्या दृष्टीने सौम्यम काय? शुक्रम सौम्यम. ठीक आहे, नंतर शुद्ध शुक्राचे लक्षण. शुद्ध शुक्र हे स्फटिकासारखे श्वेत द्रवरूप, स्निग्ध व मधुर रसाचे व मधुर गंधाचे असते. काही आचार्यांच्या मते तेलासारखे व मधासारखे दिसणारे शुक्र शुद्ध शुक्र असते. नंतर शुद्ध शुक्र स्निग्ध, घट्ट, चिकट, मधुर, अविदाही अर्थात पाक न होणारे, स्फटिकाप्रमाणे श्वेत असते. आयुर्वेदात शुक्र हे द्रवरूप सांगितलेले आहे. गर्भ उत्पत्तीसाठी स्त्री पुरुष संयोगानंतर स्त्रीच्या योनीमध्ये जो स्त्राव टाकला जातो त्यास चरकाचार्यांनी शुक्र असे म्हणतात. ठीक आहे, नंतर त्याची उत्पत्ती. धन्वंतरी मतानुसार शुक्रधारा कला ही सात्विक कला असून ती प्राणी मात्र सर्व शरीरव्यापी असते. दुधामध्ये जसे तूप असते ते दिसत नाही, त्याचप्रमाणे शुक्र हे सर्व शरीरात असते पण दिसत नाही. शुक्र हा उच्चतम धातू मानला आहे. हे शुक्र जेव्हा मूत्रमार्गातून बाहेर येते तेव्हाच दिसते. आधुनिक मतानुसार विचार करता स्त्री पुरुष संयोगानंतर बाहेर पडणारा स्त्राव म्हणजे शुक्र सिमेन होय. हे बुळबुळीत असून त्यात पुरुष बीज स्पर्मॅटोझोआ असतात. ते गर्भोत्पादनाचे कार्य करतात. ठीक आहे, तर हे झालं आपलं शुक्रबद्दल. नंतर येते आर्तव काय? याचे पर्याय नाव काय? सेम पर्याय, व्याख्या, स्वरूप, शुद्ध आर्तवाचे लक्षण काय आहे? रज शोणितम, स्त्री शुक्रम, रजसम. हे कशाचे? आर्तवाचे पर्याय नाव आहेत. ठीक आहे, नंतर आपल्याला हे SAQसाठी पण MCQसाठी पण विचारू शकतात. तर हे इथं लिहितच आपलं साईड बाय साईड MCQ पण मी सांगत जाईल कुठं हे येऊ शकतं. तर इथं आपल्याला MCQ विचारू शकतात. नंतर याची व्याख्या काय?
ऋतोभवम तदार्तवम म्हणजे काय, स्त्री शरीरात दर महिन्यात ऋतुकालात उत्पन्न होते म्हणून त्यास आर्तव म्हणतात. आर्तव म्हणजे स्त्री बीज किंवा स्त्री शुक्र. स्वरूप काय, आर्तवम आग्नेयम. आर्तव हे रक्ताप्रमाणे अग्निमहाभूत प्रधान आहे. कशा, अग्निमहाभूत प्रधान. ठीक आहे, हे आपल्याला विचारू शकतात. काय आर्तव कोणता आहे, अग्निमहाभूत प्रमाण. हे काय MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. महाभूत प्रधान आहे. काही आचार्य आर्तवाला स्त्री शरीरातील शुक्र हा 7वा धातू मानतात. ठीक आहे, काही आचार्यांचे म्हणतात हे. नंतर शुद्ध आर्तवाचे लक्षण. शुद्ध आर्तवाचे लक्षण, शशासृक प्रतिमम यत्तु यद्वा लाक्षारसोपम तदार्तवम प्रशंसती यद्वासो न विरंजयत. तर आता हे तुम्ही श्लोक हा पाठ करू पण शकता. तुम्हाला इम्पॉर्टंट शुद्ध शुक्र आर्तवाचे लक्षण आपल्याला क्रियामध्ये पण विचारलं जाते, आपल्याला व्यायामामध्ये पण विचारलं जाते. करू शकता. नसला जरी नाही केला तरी काही फरक नाही पडत. फक्त एक्सप्लेनेशन व्यवस्थित जसं सांगतो तसं लिहायचं. सशाच्या रक्ताप्रमाणे लाल रंगाचे, लाक्षारसाप्रमाणे रंगाचे, ज्याचा कपड्यावर डाग पडत नाही असे आर्तव शुद्ध आर्तव होय. वरील आर्तवासंबंधीचे वर्णन पाहता ते आधुनिक मताप्रमाणे मेन्स्ट्रुअल ब्लडचे वर्णन वाटते. या वर्णनातून कोठेही स्त्रीबीज किंवा गर्भोत्पादक भावाचा बोध होत नाही. यासाठी आर्तव हे 2 प्रकारचे मानावे लागते. यासाठी आर्तव हे 2 प्रकारचे मानावे लागते. पहिलं रज किंवा आर्तवशोणित. रज किंवा आर्तवशोणित दर महिन्याला 3 ते 4 दिवस स्त्राव स्वरूपात बाहेर पडते. ते गर्भाशय व योनीची स्वच्छता करून गर्भाशय व योनी यांना शुक्रजंतू च्या स्पर्म प्रवासासाठी योग्य बनवतं व गर्भाशयास गर्भाच्या निवासासाठी योग्य व सुसज्ज बनवते. हा स्त्राव दृश्य स्वरूप असल्याने त्यास बहिपुष्प असेही म्हणतात. कशाला, रज किंवा आर्तवशोणितला बहिपुष्प असेही म्हणतात. हे MCQ साठी. ठीक आहे, नंतर येते स्त्रीबीज. सेकंड येते स्त्रीबीज. यालाच अंतपुष्प असेही म्हणतात. याला कशा म्हणतात, अंतपुष्प असेही म्हणतात. ते सूक्ष्म असते. अंतपुष्प ओवम दर महिन्याला एक याप्रमाणे तयार होऊन बीजग्रंथीतून बाहेर येते. पुरुष बीजाशी त्यांचा संयोग झाला असता गर्भनिर्मिती होते. मात्र असा संयोग न झाल्यास ते बीज मृत होते व स्त्री शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या रजाबरोबर रज किंवा आर्तव बरोबर प्रथम व द्वितीय दिवशी स्त्री शरीराबाहेर टाकले जाते. हे काय झालं, हे त्याचं एक्सप्लेनेशन झालं. ठीक आहे, नंतर तिसरा पॉईंट येते. आपण पहिल्या पॉईंटमध्ये गर्भव्याख्या बघितली, दुसऱ्या पॉईंटमध्ये शुक्र आणि आर्तवबद्दल बघितलं. आता तिसरा आहे मासानुमासिक गर्भवृद्धी क्रम. हे आपल्याला LEQ साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. LEQ साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला हे करायचं मासानुमासिक गर्भवृद्धी क्रम. ठीक आहे, तर प्रथम मासे आपल्याला याचे सर्व श्लोक पाठ करायचे आहे. श्लोक इम्पॉर्टंट आहेत. ते तुम्ही लिहून पाठ करा किंवा समजून पाठ करा. पण श्लोक याचे आपल्याला पाठ करणं आहेत. कारण की फिक्स LEQ आहे, दरवर्षी विचारला जातो. तर आपल्याला हा करणं अपेक्षित आहे. तर याच्यातून जेवढे मॅक्सिमम स्कोअर होते तेवढा आपण काढायचा. त्यासाठी आपल्याला श्लोक येणं आवश्यक आहे. तर प्रथम मासे कलिलम जायते. पहिल्या महिन्यात गर्भ कलल स्वरूपात म्हणजे काय, मासाचा गोळा असतो. ठीक आहे, प्रथम मासे कललम जायते. नंतर चरक मते पहिल्या महिन्यात गर्भ सर्व धातूंना कलुषित करून खेटभूत अर्थात कफ स्वरूप असतो. या महिन्यात अंगप्रत्यंग अव्यक्त अवस्थेत असतात व या महिन्यात गर्भाचे लिंग व्यक्त झालेले नसते. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्याला चरकाचे आपल्याला श्लोक नाही करायचे. श्लोक फक्त आपल्याला याचे करायचे. हे एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, नंतर इथे द्वितीय मास. द्वितीय शीतोष्म निलैर भी प्रपच्यमानानां महाभूतानां संघातो घनः संजायते यदि पिंडः पुमान् स्त्रीचेतपेशी नपुंसकः चेत अर्बुदमिति. व्यवस्थित वाचायचं. द्वितीय शीतोष्म निलैरभिप्रपच्यमानानां महाभूतानां संघातो घनः जायते यदि पिंडः पुमान् स्त्रीचेतपेशी नपुंसकम चेत अर्बुदमिति. दुसऱ्या महिन्यात कफ पित्त वायू यांच्यामुळे परिपक्व झालेला गर्भ घन होतो व त्यास आकार प्राप्त होतो. त्याचा आकार पिंडासारखा म्हणजे गोल असेल तर पुरुष, पेशीसारखा लांबट असेल तर स्त्री आणि अर्बुदाप्रमाणे अर्धगोल असेल तर नपुंसक गर्भ संभवतो. ठीक आहे, हे आपल्याला कशात दिसते, हे सेकंड मंथमध्ये म्हणजे द्वितीय मासमध्ये. नंतर तृतीय मास काय, तृतीय हस्तपाद शिरसा पंचपिंडिका निर्वर्तन्ते अंगप्रत्यंग विभाग सूक्ष्म भवती. तिसऱ्या महिन्यात 2 हात 2 पाय व शिर असे 5 पिंड म्हणजे गोळे उत्पन्न होतात. तसेच अंगप्रत्यंग सूक्ष्म स्वरूपात निर्माण होतात. चरकमध्ये सर्व इंद्रिय सर्व अंगावय अर्थात कर्मेंद्रिय एकाच वेळी उत्पन्न होतात. ठीक आहे, हे काय तृतीय मासमध्ये.
नंतर येते चतुर्थ मास. चतुर्थ मास काय? चतुर्थे सर्वांग प्रत्यांग विभाग प्रव्यक्तो भवती गर्भहृदय प्रव्यक्ती भावात चेतना धातुरभिव्यक्तो भवती. चौथ्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट होतात. गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे चेतना धातू अभिव्यक्त होऊन स्पंदने जाणवतात, कारण हृदय हे चेतनेचे स्थान आहे. या महिन्यात गर्भ इंद्रियाच्या विषयांमध्ये मातेद्वारा आपल्या इच्छा प्रकट करतो. तसेच या महिन्यात माता 2 हृदयांनी युक्त होते, म्हणून तिला द्वहृदयिनी, जिला डोहाळे लागतात म्हणतात. या काळात दोहृदय म्हणजे डोहाळे पूर्ण केले असता उत्तम वीर्यवान संतती उत्पन्न होते. मात्र दौहृदयांची उपेक्षा केली असता गर्भामध्ये व्यंग निर्माण होतो. चरक मते या महिन्यात गर्भाला स्थिरत्व प्राप्त होते. ठीक आहे. नंतर इथे पंचम मास. पंचमे मनः प्रतिबुद्धतरम भवती. म्हणजे काय? 5व्या महिन्यात गर्भाच्या मनास जाणीव उत्पन्न होते. चरकमते या महिन्यात इतर महिन्यांपेक्षा जास्त प्रमाणात मास व रक्ताची वृद्धी होते. षष्ठ मास. षष्ठे बुद्धी. सुश्रुतमते या महिन्यात गर्भाला बुद्धी प्राप्त होते. चरकमते या महिन्यात इतर महिन्यापेक्षा जास्त प्रमाणात बल व वर्ण यांची वृद्धी होते. सप्तम मास. सप्तमे सर्वांग प्रत्यांग विभाग प्रव्यक्ततरः. 7व्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग अधिक स्पष्ट होतात. चरकमध्ये या महिन्यात गर्भात सर्व भाव व्यक्त होतात. गर्भ सर्व प्रत्यंगांनी परिपूर्ण होते. या महिन्यात अकाल प्रसव होऊन बालकाचा जन्म झाला असता ते योग्य काळजी घेतली असता जिवंत राहू शकते. नंतर अष्टम मास. अष्टमे अस्थिस्थिर भवत्योजः. 8व्या महिन्यात ओज अस्थिर असते. ते रसरक्त संवहनी द्वारे मातेच्या शरीरातून गर्भाकडे तसेच गर्भाकडून मातेकडे जाते. परिणामी गर्भ कधी ओजयुक्त तर कधी ओज विरहित असतो. म्हणून या काळात प्रसूती झाल्यास गर्भ ओजयुक्त असल्यास जगतो व ओज विरहित असल्यास जगू शकत नाही. ठीक आहे. नंतर येते नवम मास. नवम दशम एकादश द्वादश नाम मन्यतमस्मिन् जायते अतो अन्यथा विकारी भवती. 9व्या महिन्यात गर्भाची सर्व अंग प्रत्यंगे सुपरिपक्व होतात. सुश्रुतमते 9व्या 10व्या किंवा 11व्या 12व्या यापैकी कोणत्या तरी एका महिन्यात प्राकृत प्रसूती होते. यानंतर होणारी प्रसूती विकारयुक्त असते. ठीक आहे. नंतर येते चौथा पॉईंट. इथपर्यंत आपण गर्भव्याख्या बघितली. नंतर शुद्ध आणि शुक्र आणि आर्थोबद्दल माहिती बघितली. नंतर आपण इम्पॉर्टंट LAQ काय आहे, मासानुमासिक गर्भवृद्धी. ठीक आहे. तर हा क्रम आपल्याला व्यवस्थित पाठ करायचा. तुम्हाला सर्व फास्ट वाटू शकते, पण आपल्याकडे टाईम कमी, आपण प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन नाही करू शकत. हे सर्व मराठीत एकदम सिंपल भाषेत दिलेलं आहे. तुम्ही हे सर्व वाचून तुम्ही व्यवस्थित तुम्ही या नोट्स जरी फॉलो केल्या, तुम्ही 2-3 वेळेस वाचले, फक्त इम्पॉर्टंट मी जे सांगतो ते व्यवस्थित प्रिपेअर करा. ठीक आहे. नंतर येते गर्भवृद्धीमध्ये पंचमहाभूतांची भूमिका. तर आपल्याला हे तम चेतनावासितम वायुर्विभजति तेजम एनम पचति आप क्लेदयन्ति पृथ्वी सहन्ति आकाश विवर्धयति एवं विवर्धतः स यदा हस्तपाद जिह्वा घ्राण कर्ण नितंबादिभिः रंगैरूपेतस्तदा शरीरम इति संज्ञा लभते. तर आता हे तुम्ही पाठ करू शकता. ज्यांनी आधी केलेलं आहे ते करू शकता. आता श्लोकच्या मागं लागू नका. मी जे इम्पॉर्टंट सांगतो तेच करा. हा करू पण शकता, नाही पण करू शकत. 50-50 आहे. ज्यांची इच्छा आहे ते करू शकता, नाही तर नाही केला तरी चालते. फक्त एक्सप्लेन लक्षात ठेवायचं. गर्भाशयात शुक्र आणि शोनी त्यांचा संयोग होऊन त्यामध्ये आत्मा प्रकृती विकार त्यांच्या संयोगाने जो घनीभूत आकार निर्माण होतो त्याला गर्भ असे म्हणतात. गर्भाचे रूपांतर शरीरात होण्यासाठी पंचमहाभूतांच्या क्रिया आवश्यक असतात. तर वायू महाभूत काय करते? वायू विभजती म्हणजे काय करते? त्या चैतन्ययुक्त गर्भाचे प्रसव कालापर्यंत अंग प्रत्यंग दोष धातू मल याप्रमाणे विभाजन करण्याचे कार्य वायू करतो. नंतर ते तेज महाभूत. तेजः एनम पचती. तेजामुळे त्या विभागाचे पचन होऊन रूपांतराद्वारे त्यांना वेगळी अवस्था प्राप्त होते. तसेच रंग आणि रूपामध्ये बदल घडून येतात. म्हणजेच कोणतेही रूपांतर होण्यास पचनाची क्रिया महत्त्वपूर्ण ठरते, जी गर्भामध्ये तेज महाभूत करते. ठीक आहे. वायूचं काय काम आहे? वायू अंग प्रत्यंग दोष धातू याचे विभाजन करते.
विभाजन करते, तेज काय करते, तेज पचनाचं काम करते. नंतर येते आप महाभूत. आपह क्लेदयंती. अग्नी व वायू यांचे पचन विभाजन कार्य घडत असताना शोषण होते. त्या ठिकाणी महाभूत क्लेदनाचे आर्द्रता वा ओलावा निर्माण करण्याचे कार्य करते. तर काय करते, वायू विभाजन करते, तेज पचायचं काम करते. आप महाभूत काय करते, आप महाभूत ओलावा निर्माण करते, आर्द्रता निर्माण करते. एवढं लक्षात ठेवलं तरी चालते. तर पृथ्वी महाभूत काय, पृथ्वी सहंती. पृथ्वी महाभूत त्याच्या ठिकाणी कठीणता निर्माण करून त्यास आकार प्राप्त करून देते. पृथ्वी महाभूत काय करते, पृथ्वी महाभूत म्हणजे आपले जे बोन्स वगैरे राहतात ना, ते आपल्या पृथ्वी महाभूत प्रधान राहतात. तर आपलं तिथे त्या ठिकाणी काय करते, पृथ्वी कठीणता निर्माण करण्याचं काम करते. ठीक आहे, त्याच आकार देऊन. नंतर इथे आकाश महाभूत. आकाशम विवर्धयती. आकाश महाभूतामुळे त्याची आकार वृद्धी म्हणजे वाढ होते. अग्नी व वायू यांनी विदारित झालेल्या स्रोतसांमध्ये आकाश हे ऊर्ध्व, मध्य व तिर्यक गतीने अवकाश पोकळी निर्माण करून त्याचे वर्धन करते. हे वाचून घ्या. काय आहे, आकाश महाभूत काय करते, वृद्धी म्हणजे वाढ करण्याचे काम करते. अग्नी व यांमुळे जे विदारित झालेले स्रोतस येतं. आकाश काय करते, ऊर्ध्व व मध्य तिर्यक गतीने त्याच्यात पोकळी निर्माण करायचं काम करते. अवकाश म्हणजे पोकळी निर्माण करून त्याचे वर्धन करते. ठीक आहे, म्हणजे त्याची वाढ करते. नंतर आधुनिक शास्त्रानुसार विचार केला असता वायूचे विभाजनाचे कार्य दिसून येते. जसे 2 सेल स्टेज एम्ब्रिओ, 4 सेल स्टेज एम्ब्रिओ, 8 सेल स्टेज एम्ब्रिओ, 16 सेल स्टेज एम्ब्रिओ, मरुला, ब्लास्टोसिस्ट. हे कशाचे, तर आधुनिक शास्त्रानुसार. नंतर तेजांचे रूपांतराचे कार्य दिसून येते. जसे फॉर्मेशन ऑफ जर्म लेयर्स व त्याचप्रमाणे या जर्म लेयर्सपासून विविध अंगप्रत्यंगाची निर्मिती. जलाचे क्लेदन कार्य दिसून येते. जसे की एमनियोटिक कॅव्हिटी व एमनियोटिक फ्लुइड. पृथ्वी महाभूताचे कार्य दिसून येते. जसे की विविध अंगप्रत्यंग, अवयवांचा विकास, त्यांना आकार प्राप्त होणे. अवकाश महाभूताचे कार्य कसे दिसून येते, तसे शरीरात असणारे आशय, स्रोतस, रक्तवाहिन्या, कॅव्हिटीज इत्यादी कशानं होतात, आकाश महाभूताचं. तर हे कशामुळे, हे मॉडर्ननुसार आहे. हे सर्व मॉडर्न मतानुसार आहे. तर आपल्याला हे पण वाचायचं. ठीक आहे, तर इझी हे सर्व. हे झालं काय की जेव्हा गर्भवृद्धी होते तेव्हा त्याच्यात पंचमहाभूताचं कार्य कसं काम करते. गर्भनिर्मितीमध्ये आपण गर्भशारीर बघते, तर पंचमहाभूतांचे काय महत्त्व आहे ते लिहायचं आपल्याला. ठीक आहे. नंतर येते बीजभाग अवयव. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे SCQच्या दृष्टीनं. याच्यावर लास्ट इयरला आपल्याला SCQ विचारलं पण गेलेलं आहे. म्हणून आपण रिस्क घ्यायचा नाही, आपण सर्व गोष्टी करून द्यायच्या. ठीक आहे, आपण एकदा वाचलेलं जरी असलं, आपल्याला माहीत जरी असलं की काय असते काय नाही, तर आपण ते पेपरात व्यवस्थित लिहू शकतो. इझी आहे. आतापर्यंत तुम्हाला काय अवघड वाटलं का, आपल्याला प्रत्येक गोष्ट माहितीच आहे. फक्त श्लोक पाठ करायला तर सर्व व्यवस्थित आठवण करून ठेवावं लागते. ठीक आहे, या श्लोकात आता हा श्लोक तुम्ही पाठ करू शकता किंवा नाही केला तरी चालते, काही अडचण नाही. फक्त एक्सप्लेनेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. या श्लोकात जन्मजात विकृतीच्या कॉन्जेनायटल ॲनॉमलीचा बोध होतो. बीज म्हणजे शुक्र व शोणित अर्थात पुरुष बीज व स्त्री बीज. बीजभाग म्हणजे बीजाचे अंगप्रत्यंग. निर्वर्तक भाग म्हणजेच त्याच्यापासून अंगप्रत्यंग निर्माण होतात. ठीक आहे, तर हे व्यवस्थित वाचायचं. याच्यात काय आहे, आपल्याला कॉन्जेनायटल ॲनॉमलीज किंवा याला आपण अनुवांशिक सिद्धांत, अनुवांशिकी सिद्धांत सुद्धा म्हणतो. काय म्हणतात, अनुवांशिकी सिद्धांत म्हणून पण आपल्याला येऊ शकते. तर आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. जन्मजात विकृत्या कॉन्जेनायटल ॲनॉमलीचा बोध होतो. बीज म्हणजे शुक्र व शोणित अर्थात पुरुष बीज व स्त्री बीज. बीजभाग म्हणजे काय, बीजाचे अंगप्रत्यंग. निर्वर्तक भाग म्हणजे ज्याच्यापासून अंगप्रत्यंग निर्माण होते. मनुष्य बीज हे सर्व प्रत्यंग विभागाचे समुदायात्मक प्रतीक आहे आणि ते स्वसदृश प्रत्यंग समुदाय रूप पुरुषाची निर्मिती करते. म्हणजे काय, मनुष्य बीज हे सर्व प्रत्यंगाचे प्रतीक आहे, समुदायात्मक किंवा एक प्रतीक आहे. हे शब्द क्लिष्ट शब्द नाही वापरले, इझीमध्ये, की मनुष्य बीज हे सर्व प्रत्यंग बीज भागाचे प्रतीक आहे आणि ते स्वसदृश प्रत्यंग पुरुषाची निर्मिती करते. मनुष्यापासून मनुष्याची, गायीपासून गायीची, घोड्यापासून घोड्याची उत्पत्ती होते. कारण प्रत्येक प्राण्याच्या बीजामध्ये काही विशिष्ट बीज भाग व बीज अवयव असतात की ज्यामुळे त्याच प्रकारच्या
प्राण्याची उत्पत्ती होते यामागे अनुवांशिकतेचा सिद्धांत आहे. याला काय म्हणतात? हेरिडिटी म्हणतात. आता आपण पाहिलेले ना, मनुष्यापासून मनुष्याची, गायीपासून गायीची, घोड्यापासून घोड्याची उत्पत्ती होते, कारण प्रत्येक प्राण्याच्या बीजामध्ये काहीतरी विशिष्ट भाग असते, त्याला काय म्हणतात? बीजभाग व बीजभाग अवयव असतात. तर हे की त्यामुळे त्याच प्रकारच्या प्राण्याची उत्पत्ती होते. की आपण मनुष्यापासून गायीची निर्मिती झाली असं बघितलं का? पिलापासून मनुष्याचीच निर्मिती होते. ठीक आहे. मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते असे सांगितलेले असले तरी अंध बधीर माता पित्यांचे अपत्य मात्र प्रत्यक्षात अंध बधीर असलेले दिसून येत नाही. याचे कारण असे की ज्या अंगप्रत्यंगाचा बीजांश हा अपतप्त म्हणजे दोषयुक्त असतो त्या अंगप्रत्यंगामध्ये विकृती उत्पन्न होते. जर बीजांग उपतप्त नसेल तर कोणत्याही अवयवात विकृती उत्पन्न होत नाही. हे इम्पॉर्टंट टॉपिक हे बघून घ्यायचं की आता जसं काय बघितले, मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती ठीक आहे, तरी अंध बधीर माता पित्यांचे अपत्य मात्र म्हणजे जे आंधळे किंवा मुके राहतात, बधीर राहतात, माता पिता ज्यांचे हे राहतात, पण त्यांचे अपत्य मात्र तसे अंध बधीर येत नाही. याचं कारण काय आहे की प्रत्येक अंग प्रत्यंगाचा जो बीजांश आहे त्या बीजांश हा उपतप्त म्हणजे दोषयुक्त असतो. जर दोषयुक्त असला तरच विकृती निर्माण होते, आणि जर तो बीजांग उपतप्त म्हणजे दोषयुक्त नसेल तर कोणत्याही अवयवात विकृती उत्पन्न होत नाही. म्हणून अंध बधीर माता पित्यांच्या बीजांगामध्ये विकृती असेल तरच गर्भात त्या अवयवात विकृती आढळेल, अन्यथा नाही. हे आपल्याला यामध्ये सांगितलं जाते. या संदर्भात सुश्रुताचार्यांचे मतही विचार्य ठरते. म्हणजे आपण यामध्ये जे सुश्रुतांनी मत केलेलं आहे त्याचा पण आपण विचार करू. तर कुष्ठदोषाने म्हणजे रोग हा कुष्ठरोग आपल्याला माहिती आहे. स्त्रीचे शोणित व पुरुषाचे शुक्र दूषित असेल, अर्थात बीज उपहत झालेले असेल. उपहत म्हणजे काय? दोषयुक्त. आपण दोषयुक्त शब्द वापरू. ठीक आहे. दोषयुक्त झाले असेल तर त्याला संतान होणारच नाही. आणि केवळ काही बीजभाग उपतप्त म्हणजे काही बीजभाग दूषित झाला तर संतती देखील उपतप्त बीजभागाप्रमाणे कुष्ठ उत्पन्न होईल. म्हणजे काय, याच्यात त्यांनी कुष्ठरोगाचं उदाहरण दिलेलं आहे सुश्रुताचार्यांनी. सुश्रुताचार्यांचं काय म्हणणं आहे की जर का स्त्रीचे शोणित व पुरुषाचे जे शुक्र आहे हे दूषित असतील, म्हणजे त्याचे जे बीज आहे ते जर का दूषित असतील, दोषयुक्त झाले असतील, विकृती असेल तर त्यांना संतान होणारच नाही, पहिली गोष्ट. आणि जर फक्त त्याचा काही भाग बीज भाग जर का काही दूषित झाला असेल किंवा विकृती जर आला असेल तर जे संतती म्हणजे जे आपले मूलबाळ येतं, जे अपत्य येतं, ते पण काय म्हणजे दूषित बीज भागाप्रमाणे कुष्ठरोगाने पीडित हे होतात, उत्पन्न होतात. ठीक आहे. तर हे कोण सांगितलेलं आहे? हे सुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर बीज निर्दोष नसेल तर त्यापासून उत्पन्न होणारी संतती सुद्धा निर्दोष असते. म्हणजे बीजमध्ये जर का काही दोष नसतील, ते जर का दोष विरहित असेल तर त्यापासून उत्पन्न होणारी संतती सुद्धा निर्दोष असते. निर्दोष म्हणजे दोष विरहित. हे शब्द थोडे अवघड येतात, तुम्ही समजून घ्या फक्त काय म्हणणं आहे. ठीक आहे. माता व पिता यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व अस्वास्थ्य यांचा परिणाम त्यांच्या संततीवर होतो. हे स्वास्थ्य व अस्वास्थ्य यांच्या बीजाद्वारे संततीत प्रविष्ट होते. तसेच काही कुलश प्रवृत्ती म्हणजे हेरिडिटी सुद्धा संततीत येतात. आता इथं काय म्हणतात, जर का बीज निर्दोष असेल तर त्याच्यापासून उत्पन्न होणारी संतती निर्दोष असते. ठीक आहे. नंतर माता व पिता यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य किंवा अस्वास्थ्य यांचा परिणाम संततीवर होतो. यांनी सांगितलेले की जर का आपले हे येतं स्पर्म अँड ओव्हम म्हणजे बीज जर का आपले निर्दोष असेल, दोष रक्त असेल तर संतती नॉर्मल होईल, त्याच्यात पण दोष राहणार नाहीत. पण माता पितांचे जर का शारीरिक किंवा मानसिक अस्वास्थ्य जर का असतील तर त्याचा परिणाम कशावर होते? त्याचा परिणाम संततीवर होते, म्हणजे अपत्यावर होते. हे स्वास्थ्य व अस्वास्थ्य त्यांच्या बीजाद्वारे संततीत हे जाते. कशाद्वारे? बीजाद्वारे संततीत प्रविष्ट होते. तसेच काही कुलश प्रवृत्ती, काही जे हेरिडिटी डिसऑर्डर राहतात, हेरिडिटी गोष्टी राहतात, त्या सर्व पण आपल्या याच्या थ्रू ट्रान्सफर होतात. जसं आपण आता मॉडर्नचं कंपॅरिझन करायला नाही पाहिजेत, पण आपण करतो की आता मॉडर्ननुसार आपण जसं समजतो तसंच आपल्याला आपल्या आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे बीजभाग अवयव एसएक्यूसाठी इम्पॉर्टंट आहे. इझी टॉपिक आहे, जास्त काही हार्ड नाही. आपल्याला सर्व गोष्टी माहीतच येतात, फक्त आपल्याला व्यवस्थित एक्झाम्पलनुसार आणि
आपल्या शास्त्रात काय सांगितलेले त्या हिशोबाने आपल्याला पाठ करायचं, त्या हिशोबाने आपल्याला लक्षात ठेवायचं. नंतर अजून थोडासा टॉपिक राहिलेला आहे. मातेच्या बीजात मातेचे तसेच तिच्या पूर्वजांचे गुणदोष असतात. मातेच्या बीजात मातेचे जे ओहम राहते त्यामध्ये मातेचे तसेच तिच्या पूर्वजांचे गुणदोष असतात. तर पित्याच्या बीजात त्याचे तसेच त्याच्या पूर्वजांचे गुणदोष असतात व ते सर्व त्यांच्या संततीत अनुवर्तित म्हणजे हेरिडिटी म्हणू शकतो आपण त्याला. हेरिडिटी म्हणजे ट्रान्सफर होतात. जसं की धित्र, मधुमेह यासारखे जे व्याधी अनुवांशिक व्याधी असतात. जसं आपण मधुमेह बघितलं, धित्र बघितलं, श्वित्र, याला काय श्वित्र जे व्याधी आहे, मधुमेह यासारखे जे व्याधी येतं ते अनुवांशिक व्याधी येतं. आधुनिक शास्त्राचा विचार करता स्त्री बीज म्हणजे ओहम व पुरुष बीज म्हणजे स्पर्म, तर क्रोमोझोम व जीन्स यांना बीज भाग म्हणतात. हे आलं आपल्याला मॉडर्ननुसार पण सांगितलं. ठीक आहे. तर आता नंतर आतापर्यंत आपण काय बघितलं, गर्भ बघितलं, शुक्र बघितलं, आर्थो बघितलं, नंतर आपण मासानुमासिक गर्भवृद्धी बघितली, त्याच्यानंतर आपण पंचमहाभूतांचं हे बघितलं, गर्भामध्ये काय कामं राहतात प्रत्येक महाभूताचे ते बघितलं. नंतर आपण बीजभाग अवयव काय आहे ते बघितलं. आता आपण गर्भपोषण काय आहे, आता गर्भपोषण काय आहे हे आपण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा आपण SAQच्या दृष्टीने LAQ पण विचारू शकतात यामध्ये. तर आपण गर्भपोषण काय राहते हे टॉपिक आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. गर्भपोषण हे मातेच्या आहार रसाने होते व ते 2 प्रकारचे राहते. कसे राहते, पहिल्या 3 महिन्यात उपस्नेहन न्यायाने आणि 3ऱ्या महिन्यानंतर अपरा व नाभीनाडीद्वारे केदारकुल्य न्यायाने. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, हे MCQसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पहिल्या 3 महिन्यात उपस्नेहन न्यायाने, 3ऱ्या महिन्यानंतर अपरा व नाभीनाडीद्वारे केदारकुल्य न्यायाने. ठीक आहे. पहिल्या 3 महिन्यातील गर्भपोषण काय आहे हे तुम्ही श्लोक पाठ करायची गरज नाही. पहिल्या 3 महिन्यात सुरुवातीला गर्भ कलल स्वरूपात आपण बघितलं, कलल स्वरूपात असतो. त्यांचे अंग प्रत्यंग पूर्णपणे निर्माण झालेले नसतात. अशा वेळी गर्भिणीच्या सर्व शरीर अवयवातून संचार करणाऱ्या व आडव्या जाणाऱ्या रस व धमनींच्या सान्निध्याने मिळणाऱ्या स्नेहांपासून उपस्नेहन न्यायाने गर्भाचे पोषण होते. यासाठी एक उदाहरण दिलेले आहे. जसे पाण्याच्या तलावाच्या काठी असलेले झाडे झिरपलेले जल प्राप्त करतात व जगतात, त्याचप्रमाणे उपस्नेहन न्यायाने गर्भाचे पोषण होते. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की स्टार्टिंगला पहिले जे 3 महिने त्यामध्ये गर्भ हा कलल स्वरूपात राहते, मासाच्या गोळा स्वरूपात राहते. त्याचे अंगप्रत्यंग व्यवस्थित डेव्हलप झालेले नसतात. तर अशा वेळी नाही का गर्भिणीच्या सर्व शरीर अवयवातून संचार करणाऱ्या व आडव्या जाणाऱ्या म्हणजे जे रस व धमनी राहतात, ज्यामधून आपण ब्लड राहते, त्याच्यातून हे न्यूट्रियंट्स असतो, जे पण इम्पॉर्टंट गोष्टी यायला लागतात त्या ज्या आहेत त्याच्या स्नेहांपासून काय होतात, स्नेहांशापासून उपस्नेहन न्यायाने गर्भाचे पोषण होते. आता उपस्नेहन याचा न्याय समजवण्यासाठी आपल्याला एक उदाहरण दिलेलं, जसं आपण पाण्याचं जे तलाव असते त्याच्याखाली जे झाडं राहतात, ते जे पाण्याचं ते झिरपलेलं जे जल आहे त्यावर जगतात. त्याचप्रमाणे उपस्नेहन न्यायाने गर्भाचे पोषण होते. कोणत्या, पहिल्या 3 महिन्यात. नंतर 3ऱ्या महिन्यापासून गर्भाचे पोषण कसे होते, 3ऱ्या महिन्यानंतर गर्भाची अंगप्रत्यंगे निर्मिती झालेली राहतात. या कालावधीत चरकमध्ये काही प्रमाणात लोमकूपाद्वारे उपस्नेहन न्यायाने गर्भोदकापासून पोषण होते, तर काही प्रमाणात नाभीनाडीद्वारे गर्भाचे पोषण होते. हे कोणाचं मत आहे, हे चरकाचार्यांचं मत आहे 3ऱ्या महिन्यानंतर. ठीक आहे. पण आपल्याला जास्त करून कोणाचं आहे, आपल्याला सुश्रुतमत जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पण तरी आपल्याला माहीत पाहिजे की बघा चरकांनी काय म्हटलं आहे. तर सुश्रुतमध्ये पुढे गर्भाचा विकास होत असताना अपरा म्हणजे काय, प्लॅसेंटा व आहार रसाचे वहन करणारी गर्भनाभीनाडी म्हणजे काय, अंबलिकल कॉर्ड उत्पन्न होते. ती गर्भाशयाशी संबंधित रसवाहिन्यांशी संलग्न असते. ज्या गर्भाशयाला संबंधित रसवाहिन्या राहतात तर त्यांच्याशी अटॅच असते, संलग्न असते. तर अपरेमार्फत म्हणजे काय, प्लासेंटा मार्फत आलेल्या मातेच्या आहार रसातील सत्वांशाचे म्हणजे जे इम्पॉर्टंट गोष्टी येतात सत्वांशाचे नाभीनाडीद्वारे म्हणजे काय, अंबलिकल कॉर्डद्वारे गर्भाकडे वहन होते व त्याद्वारे गर्भाचे पोषण होते. म्हणजे ते आपल्या गर्भाकडे जातात आणि फिटसकडे जातात आणि तिथं हे होते, त्याद्वारे गर्भाचे पोषण होते. अशा प्रकारे माता व गर्भ यांच्या रसवाहिन्या परस्पर संबंध गर्भनाभीनाडीद्वारे जोडलेला असतो. ही नाडी गर्भाच्या नाभीपासून निघून अपरेस जोडलेली राहते व अपरा अप्रत्यक्षप्रमाणे मातृहृदयास जोडलेली राहते.
अपरा अप्रत्यक्षप्रमाणे मातृहृदयास जोडलेली राहते. काय आहे आपल्याला याच्यात, काय आपल्याला माहितीच आहे की गर्भनाभिनाडीद्वारे जोडलेला असतो. माता आणि गर्भ कशाद्वारे जोडला असतो, नाडीद्वारे म्हणजे काय, अंबलिकल कॉर्ड मध्ये सोबत जोडलेला राहतो फिटस आणि मदर. ठीक आहे. नंतर ही नाडी गर्भाच्या नाभीपासून निघून अपरेस जोडली राहते. अपरा म्हणजे काय, प्लासेंटा. म्हणजे ही नाडी कुठून येते, गर्भाची जी नाभी राहते तिथून निघून अपरे म्हणजे प्लासेंटाला जोडलेली राहते. आणि जी प्लासेंटा राहते ती इनडायरेक्टली कशाला जोडलेली राहते, मातेच्या हृदयास जोडलेली राहते. ठीक आहे, हे झालं. नंतर गर्भाचे पोषण करण्यास आहार रस मातृहृदयापासून निघून प्रथम अपरा, नंतर गर्भनाभिनाडीद्वारे गर्भाच्या ठिकाणी येतो व नंतर रसवाहिनीत शिरून गर्भाच्या पक्वाशयात जातो. तेथे गर्भाच्या नाभीच्या आत जाठराग्नीचे स्थान असते. गर्भाच्या नाभीच्या आत कशाचं स्थान राहते, जाठराग्नीचे स्थान असते. वायू त्या स्थानातील अग्नीस प्रज्वलित करून त्याचबरोबर पित्तालाही प्रज्वलित करतो. पित्तामुळे आहार रसाचे पचन होऊन त्याचे परिवर्तन शरीराच्या विविध धातूंमध्ये होऊन गर्भाची वृद्धी होते. तर हे आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं जे ट्रान्सफर आहे एनर्जीचं, म्हणजे फूड ट्रान्सफर आपल्या फिटसला कसं होते ते सांगितलेलं आहे इन शॉर्टमध्ये. ठीक आहे, तर हे सर्व वाचून घ्या, हे सर्व व्यवस्थित आहे. काय होते गर्भाचे पोषण, आहार रस मातृहृदयापासून मातेच्या हार्टपासून कुठून जाते, प्रथम अपरा म्हणजे प्लासेंटामध्ये जाते. नंतर गर्भनाभिनाडीद्वारे गर्भाच्या ठिकाणी येतो. गर्भनाभिनाडीमध्ये काय, अंबलिकल कॉर्डनुसार ते गर्भाजवळ येते. नंतर सर्व रसवाहिनीत जाते, गर्भाच्या पक्वाशयात जातो. रसवाहिनीद्वारे गर्भाच्या पक्वाशयात जातो. आणि पक्वाशय कुठे आहे, गर्भाच्या नाभीच्या आत जाठराग्नीचे स्थान असते. जे नाभी आहे तिथं जाठराग्नी असते. मग ती काय करते, वायू तिथला जो वायू आहे ते त्या अग्नीसला प्रज्वलित करून त्याचबरोबर पित्तालाही प्रज्वलित करते आणि पित्तामुळे आहार रसाचे पचन करते आणि त्यामुळे सर्व शरीराला आपल्या एनर्जी भेटते. ठीक आहे. नंतर येते सर्व रसयुक्त गर्भिणीचा आहार रस 3 भागात विभाजित असतो. सर्व रसयुक्त गर्भिणीचा आहार रस 3 भागात असतो. काय, एक भाग स्वशरीराच्या पुष्टीसाठी, म्हणजे जे आपले हे राहते मदर राहते, जी मदर समजा हे राहते काय म्हणतात, जी गर्भधारणा केलेली राहते, जी गर्भधारण केलेली जी माता राहते किंवा स्तन गर्भधारण केलेली जी माता राहते ती जे आहार रस आहे ती जे हे काढते, तर त्या आहार रसाचे 3 भाग राहतात. 3 भाग काय, एक भाग मातेच्या म्हणजे मदरच्या स्वतःच्या शरीराच्यासाठी राहते, एक भाग स्तन्य म्हणजे दूध निर्मितीसाठी राहते आणि एक भाग गर्भाच्या वृद्धीसाठी, पोषणासाठी. अशा प्रकारे गर्भिणी मातेच्या आहार रसाद्वारे गर्भाचे पोषण होते. ठीक आहे. तर याचं गर्भाचं पोषण कशानं होते, मातेच्या आहार रसातून. ठीक आहे, समजलं. तर आता हे आपण बघितलं गर्भपोषण, एकदम इझी आहे, जास्त काही हार्ड नाही समजण्यात. नंतर इथे आपली अपरा निर्मिती म्हणजे प्लासेंटा फॉर्मेशन आणि गर्भनाभिनाडी म्हणजे अंबेलिकल कॉर्ड फॉर्मेशन. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा अपरा निर्मिती बघू. श्लोक पाठ करायची काही गरज नाही सध्या, फक्त तुम्ही नाही का टॉपिक समजून घ्या की काय काय म्हणणं आहे. तर छोटे तुमच्या एकदा जरी तुम्ही तुमच्या ऐकण्यात गेलं, तुमच्या डोळ्याखालून गेलं की तुम्हाला सर्व रिकॉल होणारच आहे. एकदा फक्त नोट्स रिवाईज करून टाकायच्या, कारण की काय इझी टॉपिक येतं. हे येतं याच्यावर एक LQ एक SCQ फिक्स आहे. म्हणजे तुमचं 20 मार्क जर का प्रिपेअर होत असतील, तुम्ही फक्त एक दिवस बसा, एक दिवसात तुम्ही 2-3 तासामध्ये आरामात तुम्ही हे 20 मार्क कव्हर करू शकता. तर जास्त काही लोड घ्यायचं काही काम नाही. ठीक आहे. नंतर इथे व्याख्या, गर्भधारणेच्या कालावधीत गर्भाची स्थिती, पोषण व वृद्धी इत्यादी आवश्यक क्रिया ज्याच्याद्वारे कार्यान्वित होतात अशा अवयवास अपरा म्हणतात. अपरा म्हणजे काय, गर्भधारणेच्या कालावधीत म्हणजे जेव्हा गर्भधारणा होते, म्हणजे जेव्हा हे होते 9 मंथची डेव्हलपमेंट होते, तर त्या कालावधीत जी गर्भाची स्थिती राहते, पोषण राहते आणि त्याची वृद्धी राहते. म्हणजे गर्भाचे जे पोझिशन राहते, नंतर त्याचं जे पोषण होते, त्याला जे एनर्जी वगैरे न्यूट्रिएंट्स वगैरे भेटतात, त्याचं जे डेव्हलपमेंट होते इत्यादी आवश्यक क्रिया ज्याद्वारे कार्यान्वित होतात, म्हणजे ज्याद्वारे केल्या जातात, पार पाडल्या जातात, त्या अशा अवयवास काय म्हणतात, अपरा असे म्हणतात. अपरा म्हणजे काय, प्लासेंटा. आता ही निर्माण कशी होते, स्त्री गृहीत गर्भ अवस्थेत, म्हणजे जेव्हा स्त्री गर्भधारणा केलेली राहते, जेव्हा मातेने अवस्थेत असताना, म्हणजेच गर्भधारण झालेले असताना आर्तवह स्त्रोतस गर्भामुळे अवरुद्ध होते. कोणतं स्त्रोतस, आर्तवह स्त्रोतस.
आर्तवह स्त्रोतच गर्भामुळे अवरुद्ध होते म्हणजे स्टॉप होते, म्हणजे आपलं ओव्हम फॉर्मेशन होत नाही त्या टायमाला. यामुळे गृहीत गर्भा अवस्थेत आर्तवस्राव होत नाही. यामुळे आर्तवस्राव म्हणजे आपलं मेन्स्ट्रुएशन सायकल होत नाही. तर हे आर्तव रक्त खाली न जाता ऊर्ध्व बाजूस जाते. तर याचे रूपांतर व वाढ होऊन त्यापासून अपरेची निर्मिती होते. तर अपरेची निर्मिती कशाने होते? आर्तव स्त्रोतसह गर्भधारणामुळे अवरुद्ध होते. ठीक आहे. त्यामुळे काय होते, जे आर्तवस्राव आहे, जे मेन्स्ट्रुअल ब्लड आहे, मेन्स्ट्रुअल फ्लो आहे, तो होत नाही. तर मग हे रक्त कुठं जाते? खाली न जाता ऊर्ध्व बाजूस जाते, वरच्या बाजून जाते व त्याचे रूपांतर व वाढ होऊन कशात त्याची निर्मिती होते? अपरेत निर्मिती. अपरे म्हणजे काय? प्लासेंटा फॉर्मेशन होते. आणि उरलेलं जे आर्तव आहे ते आणखी वर जाऊन स्तन्य निर्मिती म्हणजे काय करते? दूध निर्मिती करते. साधारणतः 3ऱ्या महिन्यापर्यंत अपरा निर्मिती पूर्ण होते. 3ऱ्या महिन्यापर्यंत आपण आता नेमकंच बघितलं, कोणतं उपस्नेहान्यायाने गर्भाचे पोषण होते. तोरक आपलं हे पण डेव्हलप नसते व्यवस्थित, फिटस पण डेव्हलप झालेलं नसते, ते पण मासाच्या फॉर्ममध्ये जाते, त्याचे अंगप्रत्यंग व्यवस्थित डेव्हलप झालेले नसतात. तर 3 महिने इकडं फिटसची डेव्हलपमेंट होते, इकडं अपरा निर्मिती होते. ठीक आहे. कशापासून होते ते तुम्हाला सांगितलंच. ठीक आहे. नंतर आता आपण अपराचे कार्य अपराचे आपण कार्य बघणार आहोत. अंबलिकल कॉर्डचे आपण कार्य बघणार आहोत. तर गर्भनाभी नाडी गर्भाच्या नाभीपासून निघून अपरेस चिकटलेली राहते. जी गर्भनाभी नाडी म्हणजे काय? अंबलिकल कॉर्ड राहते, जी गर्भाच्या नाभीपासून निघून कुठं राहते? अपरा म्हणजे काय? प्लासेंटा चिकटलेली असते व अपरा गर्भाशयात संलग्न असते. आणि अपरा कुठं राहते? गर्भाशय म्हणजे काय? युटेरसची जॉईंट असते. ठीक आहे. अपरा ही अप्रत्यक्षपणे कशासाठी? मातेच्या हृदयाशी, ते आपण नेमकंच बघितलं. ठीक आहे. नंतर मातेचा आहाररस मातृहृदयातून निघून जे मातेचा जो आहाररस आहे तो मातृहृदयातून निघून कुठं राहते? अपरेद्वारा गर्भनाडीत जाते. नंतर गर्भशरीरात पोहोचला जातो. अशा प्रकारे अपरेमार्फत कशाद्वारे? प्लासेंटा मार्फत आलेल्या आहाररसातील सत्वांशामुळे गर्भाचे पोषण व वृद्धी होते. ही केव्हा होते? 3 महिन्याच्या नंतर होते. 3ऱ्या महिन्याच्या नंतर अपरेद्वारे व गर्भनाभी नाडीद्वारे गर्भाचे पोषण होते. म्हणजे कशाद्वारे? प्लासेंटा आणि अंबलिकल कॉर्ड याद्वारे कशाची डेव्हलपमेंट? याद्वारे कशाची हे होते? गर्भाचे पोषण होते. ठीक आहे. आता आपण अपरा बघितलं. आता आपण बघू गर्भनाभी नाडी अंबलिकल कॉर्ड. ठीक आहे. आता हे श्लोक पाठ करायची गरज नाही. व्याख्यास्तंभा: गर्भाच्या नाभीशी संबंधित नाडी म्हणजे गर्भनाभी नाडी. एकदम इझी व्याख्या आहे. निर्माण काय आहे? पहिल्या 3 महिन्यात सुरुवातीला गर्भ हा कलम म्हणजे गोळ्याच्या स्वरूपात असतो. तेच सर्व गोष्टी येतात. एकदा लक्षात घेऊन टाका. तुम्हाला कोणता जरी टॉपिक विचारा तुम्ही तेच लिहायचं आहे. तेच जास्त काही अवघड नाही, एकदम इझी टॉपिक आहे. हे आपल्याला माहिती फक्त आपल्याला शब्दामध्ये लिहायचं आपल्याला. ठीक आहे. गोळ्याच्या स्वरूपात असतो. त्यावेळी उपस्नेहान्यायाने त्याचे पोषण होते. मात्र जसा गर्भ विकसित होत जातो, अंगप्रत्यंग निर्माण होतात, त्यावेळी त्याला जास्त पोषणाची आवश्यकता असते. म्हणून अपरा व गर्भनाभी नाडी निर्माण होते, ज्याद्वारे गर्भाच्या व मातेच्या रसरक्त संवहनाचा संबंध प्रस्थापित होतो. साधारणतः गर्भ अवस्थेत 6व्या आठवड्यात गर्भनाभी नाडी निर्माण होते. केव्हा? 6व्या महिन्यात. हे MCQ साठी इम्पॉर्टंट आहे. सोबत मी MCQ मध्ये सांगते कुठं होते. सर्व रसवहन करणाऱ्या नाड्या गर्भनाभी नाडीसह जोडलेल्या असतात. गर्भनाभी नाडीचे एक टोक गर्भाच्या नाभीशी जोडलेले असते, तर दुसरे टोक अपरेशी. म्हणजे एक टोक कुठं राहते? फिटसच्या नाभीला जोडलेलं राहते. आणि दुसरं कुठं राहते? दुसरं राहते प्लासेंटाला जोडलेलं. ठीक आहे. आणि प्लासेंटा कशाला अटॅच राहतो? प्लासेंटा राहतो युटेरसला अटॅच. आणि प्लासेंटा इनडायरेक्टली कशासोबत अटॅच होतो? आपल्या हार्टशी. हार्ट कोणाचं? हृदय कोणाचं? मातेच्या हृदयाशी. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. नंतर याचं कार्य काय? गर्भनाभी नाडी ही अपरेशी जोडलेली असते व अपरा गर्भाशयाला परिणामी ती अप्रत्यक्ष मातृहृदयाशी जोडलेली असते. तेच सांगितलं. यामुळे मातेच्या आहार रसाचे वहन मातेच्या हृदयापासून रसवाहिनीद्वारे अपरेत व अपरेतून गर्भनाभी नाडीद्वारे गर्भाकडे होते. तेच टॉपिक आहे सिम्पलमध्ये व्यवस्थित समजलं. तर आता आपण सर्व टॉपिक बघितलं. आता फक्त एक लास्ट टॉपिक बाकी आहे आपला, गर्भ अंग प्रत्यंग उत्पत्ती विविध आचार्यांच्या मते.
हे टॉपिक लास्टचा टॉपिक आहे. हे सर्व आपण NCSMची जी ब्लूप्रिंट आहे त्यामध्ये टॉपिकमध्ये तुम्हाला गर्भशारीरमध्ये एम्ब्रियोलॉजीमध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट येतं, कोणते टॉपिक अपेक्षित येते त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण बघत आहे. ठीक आहे. तर आता अंगप्रत्यंगाची उत्पत्ती विविध आचार्यांच्या मते. तर अंगप्रत्यंग उत्पत्ती क्रमाचा विचार करता कोणता अवयव प्रथम निर्माण होतो या संदर्भात मतमतांतरे आढळतात. जसं कुमार, शिरा, भारद्वाज, शौनक सर्व इंद्रियांचे मूळ शिर आहे, त्यामुळे सर्वप्रथम शिर उत्पन्न होते, त्यानंतर अंगप्रत्यंग उत्पन्न होतात. हे सर्व टॉपिक कशासाठी इम्पॉर्टंट आहे? MCQ साठी. तर MCQ साठी काय म्हणतात? भारद्वाज, कुमार, शिरा, भारद्वाज किंवा शौनक यांचं काय मत आहे की सर्वप्रथम इंद्रियाचे मूळ स्थान स्थिर आहे, त्यामुळे सर्वप्रथम शिर उत्पन्न होते व त्यानंतर अंगप्रत्यंग उत्पन्न होतात. पण कांकायन किंवा बाल्लिक व कृतवीर्य यांचं काय म्हणणं आहे की चेतना धातूचे अधिष्ठान हृदय, चेतना धातूचे अधिष्ठान काय? हृदय, म्हणून सर्वप्रथम हृदय उत्पन्न होते. कोणाच्यामध्ये? कांकायन ऋषींमध्ये सर्वप्रथम हृदय निर्माण होते. नंतर पराशर किंवा भद्रकाव्य यांचे म्हणणं काय? गर्भाचे पोषण व गर्भाचा आहार जास्त महत्त्वाचा असल्यामुळे नाभी सर्वप्रथम उत्पन्न होते. तसं तर कोणाचं म्हणणं आहे? पराशर मुनींचं वृत्त आहे की नाभी पहिल्यांदा होते. नंतर बडीश किंवा मार्कंडेय यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे की कार्य व हालचालींचे आश्रयस्थान असल्यामुळे प्रथम शाखा निर्माण होतात. शाखा म्हणजे आपल्या एक्स्ट्रीमिटीज, अप्पर लिम आणि लोअर लिम ज्या आपल्या शाखा येतात त्या निर्माण होतात. नंतर सुभूती गौतम काय म्हणतात? सर्व गात्रांना जोडून ठेवणारे मध्य शरीर उत्पन्न होते. नंतर भद्रशौनक काय म्हणते? वायूचे अधिष्ठान असल्यामुळे पक्वाशय व गुद सर्वप्रथम उत्पन्न होते. वैद्यक काय म्हणते? वैद्य म्हणते की इंद्रिय सर्वप्रथम, बुद्धीचे अधिष्ठान म्हणून इंद्रिय प्रथम उत्पन्न होते. कश्यप किंवा मरीच काय म्हणतात? अदृश्य व अचिंत्य आत्मा व मन प्रथम उत्पन्न होतात. नंतर धन्वंतरी काय म्हणतात? धन्वंतरी म्हणतात गर्भाचे सर्व अंग प्रत्यंग एकाच वेळी उत्पन्न होतात. हे म्हणतात की बा सर्व एकासोबतच उत्पन्न होतात. सर्वांचं म्हणणं आहे. कोणी म्हणते की बा पहिल्यांदा शिर येते, कोणी म्हणते पहिल्यांदा हृदय येते, कोणी म्हणते नाभी येते, कोणी म्हणते शाखा येते, कोणी मध्य शरीर, कोणी पक्वाशय, गुद, इंद्रिय, आत्मा, मन. धन्वंतरी म्हणतात की बा सगळं एकासोबतच येते, काही वेगळंच नाही बा, सर्व एकासोबतच उत्पन्न होते. आणि पण फक्त ते सूक्ष्म स्वरूपात असते, दिसत नाही बा. मग मात्र काही काळानंतर मग ते हळूहळू व्यक्त होते, मग हळूहळू ते मोठं दिसण्यास चालू होते. ठीक आहे. नंतर चरक काय म्हणतात? चरक म्हणतात की हृदयाबरोबर सर्वांगाची उत्पत्ती होते. सोबतच होते. शरीरातील काही भावांचे हृदय मूलस्थान आहे, पण यामुळे हृदय प्रथम उत्पन्न होत नाही. ठीक आहे. यांचं म्हणणं आहे की बा हृदयासोबतच सर्वांची उत्पत्ती होते, पण शरीरातील काही भावांचे हृदय मूलस्थान आहे, पण यामुळे असं नाही की बा हृदय प्रथमच उत्पन्न होईल. ठीक आहे. नंतर भावमिश्र काय म्हणतात? गर्भाचे सर्व अवयव एकाच वेळी उत्पन्न होतात. हे पण धन्वंतरी सारखे म्हणतात. सुरुवातीला ते सूक्ष्म स्वरूपात असून दिसून येत नाही, त्याची वाढ झाल्यानंतर ते स्पष्ट दिसतात. म्हणजे धन्वंतरी आणि भावमिश्रांचे सारखे मत आहेत. ठीक आहे. भावमिश्राचे सारखे मत येतं. तर याचं आपल्याला काम काय करायचं? हे MCQच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. आपल्याला याच्यात काहीही विचारू शकतात किंवा कांकायांच्या मनानं काय पहिल्यांदा उत्पन्न होते, याच्या मनानं काय उत्पन्न होते. तर हे MCQसाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याचा अभ्यास पण MCQच्या दृष्टीनंच करायचा. ठीक आहे. चालते. आता हे झालं आपलं गर्भशारीर झालं. आता आपण एम्ब्रियोलॉजी आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आता हे लेक्चर खूप मोठं होईल, तर आपण नंतर बघू एम्ब्रियोलॉजी. छोटा टॉपिक आहे, 15-20 मिनिटात आपण ते एकदा शिकून घेऊ, म्हणजे आपलं तुमचं सर्व क्लिअर होऊन जातील विषय. ठीक आहे. चालते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा, काही काळजी करू नका, आपण सोबत आहोत.